मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री म्हणून पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीमध्ये माझ्या दोन्ही डिपार्टमेंटचा आढावा घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे। संबंधित अधिकारी, एसपी आणि जे काही अधिकाऱ्यांनी मला आढावा देण्याची गरज होती त्या प्रत्येकाने ह्या दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्या ह्या रत्नागिरीमध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ आणि सागरी सुरक्षा या दोन विषयावर आमची प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। आत्ताची असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून आम्हाला डिपार्टमेंट सुधारायचं कसं आहे, उत्पादन कसं वाढवायचं आहे, उत्पादनासंदर्भात आम्ही काही आकडे माझ्यासमोर मांडले। माझी इच्छा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये उत्पादन वाढावं, मत्स्य व्यवसायामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे, तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे। आणि माझी इच्छा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मत्स्य व्यवसायाचं उत्पादन जास्तीत जास्त वाढावं, जेणेकरून आमचा भारत देश हा 2 क्रमांकावर कसा जाईल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असला पाहिजे। यावर आम्ही काही कार्यक्रम आखलेले आहेत। सागरी सुरक्षा हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विषय आहे। एलईडी फिशिंग संदर्भात, पर्सनेट मासे संदर्भात, मासेमारी संदर्भात आणि किनारपट्टीवर असणारे अनधिकृत बांधकाम आणि देशविरोधी काही ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे। मुळामध्ये एलईडी फिशिंग च्या संदर्भात सरळ स्पष्ट नियम आखून दिलेला आहे आणि त्या नियमाची 100% अंमलबजावणी करणं हे आमच्या डिपार्टमेंटकडून अपेक्षित आहे। पोलिसांकडे जाणं हा नंतरचा भाग, पोलिसांकडून मदत घेणं हे नंतरचा भाग आहे। पण फिशरी डिपार्टमेंट म्हणून अगर आमची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला साधं नियम पाळायला लावायचा आहे। आम्हाला काही दुसरं कोणावर अन्याय करायचा नाही। 12 नॉटिकल माइल्स मध्ये कोणी फिशिंग करावी, बाहेर कोणी फिशिंग करावी हे सरळ स्पष्ट नियम लावून दिलेले आहेत। परवाना अधिकारी असो, संबंधित अधिकारी असो, त्यांनी तेवढे फक्त नियम पाळायला लावायचे। कोणाच्या नावाने कुठले परवाने आहेत, एकाच परवान्यावर किती बोटी आहेत, किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे आमच्या डिपार्टमेंटच्या जमिनींवर आहेत, या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याचे आदेश मी संबंधित डिपार्टमेंटला दिलेले आहेत। एलईडी त्या ज्या बोटी या रत्नागिरीमध्ये आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई ही त्वरित करावी असा आदेश मी या लोकांना दिलेला आहे। त्याचबरोबर जे बंदर आहेत रत्नागिरीमध्ये त्याही बद्दलची माहिती मला दिलेली आहे। बंदरांचा विकास, त्याच्यावर होणारी सरकारची गुंतवणूक, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, ही गुंतवणूक आम्ही आमच्या गरीब मच्छीमारांसाठी करतो किंवा बंदरांच्या विकासासाठी करतो, उत्पादन म्हणजे गुंतवणूक वाढवण्यासाठी करतो, रोजगार निर्मितीसाठी करतो।
देशाच्या विरोधात या बंदरांचा वापर कोणी करू नये अशी स्पष्ट आमची भूमिका आहे। काही माहिती मिरकरवाडा आणि या संबंधित जी आमच्याकडे आलेली होती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही दिलेली आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर खाते म्हणून पारदर्शकता आणणं, शिस्त लावणं, उत्पादन वाढवणं या काही गोष्टींवर आमची चर्चा झाली आहे। ही तर फक्त सुरुवात आहे, पहिला दिवस होता म्हणून तेवढेच काही टार्गेट आम्ही लोकांनी ठरवलेले आहेत। दर 3 महिन्यामध्ये आम्ही आमच्या डिपार्टमेंटला कुठे घेऊन जाणार आहोत या काही गोष्टी आमच्या चर्चा झालेल्या आहेत। आता टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्यांची भेट होत राहील। आमचं डिपार्टमेंट काय काम करत आहे, किती काम करत आहे, त्याचबरोबर हे जे काही सातत्याने आमच्या समुद्रामध्ये या ज्या काही अनधिकृत गोष्टी ज्या सुरू आहेत त्या सगळ्या गोष्टीवर आमचं डिपार्टमेंट म्हणून गस्ती नौका संदर्भात आमची चर्चा झाली। आज आपल्या रत्नागिरीमध्ये एकच गस्ती नौका आहे। एक गस्ती नौकेने आपल्या रत्नागिरीचं काहीच होणार नाही म्हणून आम्ही अगोदरच डिपार्टमेंट म्हणून ठरवलं होतं की आपण गस्ती नौका नवीन घ्यावा, त्या पण स्टीलच्या घ्यावा, कारण आत्ताच्या गस्ती नौका लाकडाच्या आहेत। मागणी ज्या केलेल्या त्या पण फायबरच्या आहेत। फायबरची गस्ती नौका ही स्टीलच्या गस्ती नौकांचा सामना करू शकणार नाही म्हणून आमच्याकडे पण हक्काच्या स्टीलच्या गस्ती नौका असल्या पाहिजे अशा पद्धतीची खरेदी करण्याची तयारी आमच्या प्रस्ताव आमच्या लोकांनी तयार केलेले आहेत। त्याही गोष्टी आम्ही लक्ष घालणार आहोत। ड्रोन जे काय आम्ही लोकांनी ड्रोनचा वापर सुरू केलाय त्याच्या काही चांगल्या कारवाया त्याच्यामुळे सुरू झालेल्या आहेत। त्या संबंधी डिपार्टमेंटच आपल्याला उद्या माहिती देईल जेणेकरून आपल्यालाही कळेल हा ड्रोनचा वापर किती चांगल्या पद्धतीने होतोय। ह्याही माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल जेणेकरून विश्वास निर्माण होईल। जवळपास 1 तास आपण मीटिंग घेतली साहेब। आता याची मच्छीमारांची आपण चांगले खडे बोल सुनावले मराठीमध्ये, मग अधिकाऱ्यांच्या ह्या बाबतीत मानसिकता नाही, ह्या बाबतीत कारण शोधलं। एक लक्षात घ्या, मला या डिपार्टमेंटमध्ये सगळे हवे, अधिकारी बरा वाईट कसाही असेल, मंत्री बरा वाईट कसाही असेल, पण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत। आम्ही जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्हाला इथे बसवलेलं आहे। पण कसाही अधिकारी असेल, आता मी या खात्याचा मंत्री आहे, त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या सुधारू, चांगल्या गोष्टीवर त्यांना प्रोत्साहन देऊ। आता तरुण सगळे परवाने अधिकारी आहेत, तरुण वयातले आहेत, त्यांना व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काही चुका होता कामा नये त्याची काळजी घ्यायला पाहिजे। तरुण पण आहेत आणि आमच्या पालवजी सारखे 23-24 वर्ष एकाच ह्याच्यावर बसलेले अधिकारी पण आहेत। म्हणजे तरुण आणि अनुभव या दोघांचंही सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीने मला डिपार्टमेंट चालवता येईल। मिरकरवाडा बंदराबद्दल आपण आता सांगितलं की काही माहिती आपल्यापर्यंत आली, नेमकी काय माहिती? काय म्हणजे एकंदरीत मिरकरवाड्याच्या संबंधित अन्य बंदरांवर पण काही ज्या उत्पादन आमच्या स्थानिक मच्छीमारांचं कमी होईल आणि काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, काही अशा हालचाली आहेत ज्या नियमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत। काही अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे कुठल्याही नियमात बसणारे नाहीत। काही अशा बोटी परवान्या आहेत ज्यांना एकाच माणसाला 10 बोटी दिलेल्या आहेत, 10 परवाने दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होणार, या सगळ्या गोष्टीचा तपास होणार। माझं म्हणणं ज्याला ज्याचा हक्क आहे त्याला दिलाच पाहिजे। तुमच्या नावाने अगर बोट आहे तर तुम्हीच चालवा, एका नावाने 10 लोक चालवता कामा नये। काही असे रेतीचं उत्खनन पण होत आहे काही भागामध्ये, त्याची माहिती मी दिलेली आहे। म्हणून बोलतो ना, थोडक्यात काय वेळ शिस्त लावणं या खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीवर शिस्त लावणं हे आमच्या लोकांचं काम आहे। त्याच्यामुळे उत्पादन पण वाढवण्याचा तो चांगला मार्ग आहे। कारण हक्काचा मासा जेव्हा कोण दुसरं घेऊन जातो तर आपल्या राज्याचं नुकसान होतं। आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना फाईन मारलेला आहे त्याची 100% रिकव्हरीच केली नाहीये। ते आमच्या सरकारी पैसा आहे, महसूल आहे आमचा, त्याच्यामुळे ते पैसे आम्ही 4 जागी गरीब मच्छीमारांसाठी वापरू शकतो। या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत ह्या गोष्टीला आकार देणं आणि त्या माध्यमातून मच्छीमारांचा विकास करणं, बंदरांचा विकास। सर, सागर किनारे स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत काही कंपन्यांकडे सागर किनारे स्वच्छतांची जबाबदारी दिलेली आहे
परंतु रत्नागिरीतले काही सागर किनारे समुद्र किनारे आहेत त्यांची स्वच्छता त्या कंपन्या CSR मधून त्यांना करायचं जबाबदारी दिलेली आहे, परंतु ते CSR मधून ते वेळच्या वेळी करत नाहीत, त्यामुळे पर्यटकांना सुद्धा कुठेतरी याचा सगळ्याचा त्रास होतो. तर याकडे आपण काही जबाबदारी दिलेली आहे ती जर ती जबाबदारी पार पाडत नसतील तर जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेतली जाईल. त्याचबरोबर बंदरांवर आणि ह्याच्यावर प्लास्टिकचा फेकण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये वापर विषय तो पण एक विषय मीटिंगमध्ये आला. आता त्याच्यामुळे आपलं उत्पादन पण घटू शकतं, कारण का माशांसाठी प्लास्टिक आणि या गोष्टी चांगल्या नाहीत. बरोबर विद्रुप्त होतो पण आपला समुद्र पण खराब होतो. त्या सगळ्या गोष्टीवर आता बघा पहिला दिवस आहे शाळेचा, आता हळूहळू प्रिन्सिपल कसा आहे सर आठ दिवस सतत कस्टमने 3 बोटी पकडल्या LED च्या. मुळात ह्या बोटी आहेत पालघर डहाणूच्या आणि त्या भाड्याने घेतलेत रत्नागिरीच्या. असं किती बोटी पालघरच्या आल्या आहेत का आपल्याकडे? बघा ह्याच्या सगळ्याचा आढावा तुम्ही मागितलेला आहे, सगळ्याची यादीच मागितलेली आहे. मुळामध्ये मी तसं तुम्हाला बोलतो, मंत्र्यांची इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी थांबतील इथे. अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला एक पण LED बोट इथे दिसणार नाही. शेवटी जेव्हा LED बोट आपल्या समुद्रामध्ये यायची हिंमत करते ते हिंमत देणारा कोणतरी आतमध्ये पण बसला असतो, म्हणून ते लोक करतात. या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणं हे आमच्या लोकांचं काम आहे. आता शेवटी पेटीमध्ये काही 1-2 खराब आंबे असतात, त्याच्यामुळे आंब्याची पेटी खराब होते. आता त्या खराब आंबा बाहेर काढून टाकला, पेटीला चांगला दर भेटतो. सर LED बोटी नाहीयेत, ह्या LED भाड्याने देतात जे समुद्रात मासेमारी. सगळ्यांची माहिती पहिली जमा संकलन करण्याचे काम आम्ही करतोय. तो एकदा माहिती आली कारवाई सुरू. साहेब हे सगळं करण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी अतिरिक्त 200-300 कर्मचारी मिळावे मागणी केली होती आपल्याकडे, आणि सागराची लढा लढायची साधी गोष्ट नाही. मग तो आपल्याकडे प्रस्ताव आला असा पण दिलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला गस्ती नौका एवढा पाहिजे, डिपार्टमेंटमध्ये एवढे कर्मचारी भरलेले पाहिजे. पण मी तुम्हाला बोलतो शेवटी आम्हाला सरकार चालवायचं आहे. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, कधी मल्टीटास्किंग पण करायला लागते. एका व्यक्तीला आता आमचे राजेश सावंत कसे आहेत, पक्ष पण चालवतात, आपल्या कार्यकर्त्यांना पण ताकद देतात, सरकारमध्ये पण आम्हाला मदत करतात. तर एका व्यक्तीला 3-3, 4-4 कामं करण्याची तयारी असली पाहिजे. सरकार चालवायचं आहे. आता आम्ही 300 अधिकारी मागितले, कदाचित आम्हाला 200 भेटतील. मग त्या 200नी उर्वरित 100 काम करायची तयारी असली पाहिजे. सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मिरकरवाडा बंदराचा विचार केला, आज आपण मिरकरवाडा बंदराची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः बोटी लावायला तिथे जागाच नाही, पण अशा दाटीवाटीने बोटी लावलेल्या. ह्या सर्व बोटी अधिकृत आहेत का, याची आपण काय माहिती घेतली का? त्याचीच मी माहिती मागवलेली आहे. मी स्वतः मिरकरवाड्याला जाणार आहे, स्वतः पाहणी करणार आहे. बघा असं आहे, ग्राउंडवर उतरल्याशिवाय आपल्याला परिस्थिती कळणार का? आपल्याला अधिकारी जी माहिती देत आहेत ती सत्य आहे का? बघा कोणावरही माझं डिपार्टमेंट अन्याय करणार नाही, एवढं तुम्हाला स्पष्ट बोल. म्हणून जेव्हा मिरकरवाड्यामध्ये जाईल, जेव्हा ही संबंध आता माहिती मला 2-3 आजपासून यायला बघा सुरू होईल. किती परवाने दिलेले आहेत, किती अनधिकृत स्ट्रक्चर आहेत, काही धार्मिक स्ट्रक्चर त्या मिरकरवाड्याला बांधलेले आहेत का, मग त्याला कोणी परवानगी घेतली आहेत का, अशा सगळ्या गोष्टीवर आता माहिती आहे. आणि संकलन करण्याचा हे एकदा माहिती माझ्याकडे आली, मग त्या विषयावर नियमात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या जातील. नियमाच्या बाहेर गोष्टी असतील तर एकही कुठे राहणार नाही. जेवढ्या पर्सिन बोटी तेवढ्याच मिनी पर्सिन बोटी. मिनी पर्सिन हा एक विषय आहे आणि मिनी पर्सिनचा देखील तेवढाच त्रास पारंपरिक मच्छीमारांना होत असतो. या मिनी पर्सिनवरती पण कारवाई होणार. एक लक्षात घ्या, पर्सनेट मिनी पर्सनेटचे काही नियम लावून दिलेले आहे. 12 नॉटिकल माइल्स 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर त्यांनी केलं तर कुठलाही कोणी त्यांना थांबवणार नाही. पण जिथे आमचे पारंपरिक मच्छीमार मासेमारी करतात तिथे न पर्सनेटनी येता कामा नये, मिनी पर्सनेटनी नाही आणि LED वाल्यांनी पण नाही. कारण का शेवटी तुम्ही ते बिचारे साध्या पाण्याची मासेमारी करतात, त्यांच्याकडे तुमच्यासारखे आधुनिकरण नसतं, त्यांच्या पण तुम्ही पोटावर लात मारायला लागला, मग ते लोक जाणार कुठे? म्हणून या सगळ्या गोष्टीचं एकदा माझ्याकडे सगळी माहिती आली, तुम्हाला मी अपेक्षित असलेल्या कारवाई करून देईन. आजच्या आपल्या दौऱ्याने फरक पडेल तुम्हाला असं वाटतंय? माझी सुरुवात आहे. मी एका चित्रपटाला एका वन टाइम हिरो नाहीये इथे. आता 5 वर्ष ह्याच हिरोच्या रूप जेव्हापर्यंत माझा पक्ष मला आशीर्वाद देईल तोपर्यंत हे खातं आपण चालू. पण बदल निश्चित पद्धतीने घडवून दाखवेल. बदल या मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये आणि बंदर खात्यामध्ये माझ्या आदरणीय राणे साहेबांकडे हे खातं होतं. त्यावेळी त्यांनी निश्चित पद्धतीने क्रांतिकारी निर्णय घेतले. त्याच्यानंतर पण अन्य जे खात्यातले मंत्री होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले. पण माझ्या हिशोबाने त्या खात्यामध्ये काम करण्याची फार वाव आहे. त्या दृष्टिकोनातून मुरुडवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत आहे.
तुम्ही माहिती मागितली त्या संबंधित बघा. अनधिकृत काही अनधिकृत अवैध काही होत असेल तर अगर त्यात थांबवलं जाईल. डाग लावून घ्यायचंय काही चांगलं पारदर्शक काम करायचंय. कारण आता मंत्री पण कोकणातलाच आहे. मंत्र्याला रत्नागिरी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मंत्र्याचे वडील रत्नागिरीचे खासदार आहे. भाऊ रत्नागिरीचा माजी खासदार आहे. आम्हाला ही माती समुद्र बंदरे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून माझ्याकडे माहिती देण्याच्या अगोदर यांनी 2 वेळा विचार करायला पाहिजे. कारण आम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी 10 विषय आहेत ना. म्हणून तुम्ही जो मुद्दा उचलला त्याची संबंधित माहिती माझ्याकडे आहे. बंद कसं होईल आणि कारवाई कशी होईल याच्यावर आम्ही लक्ष घालू. मत्स्य उत्पादनात वाढ झाली नेमका आपला कन्सेप्ट काय? 2-3 योजनाबद्दल आम्ही विचार केलेला आहे. ते एकदा येईल तर आपल्या समोर प्रेझेंटेशन ठेवलं जाईल. सर रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या वर्तणुकीबद्दल वारंवार तक्रारी आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून अधिकाऱ्यांशी बिहेवियर असेल त्यांचं. म्हणजे एका अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचा काय संबंध? तुम्ही मंत्री आहात म्हणून विचारलं. कारण की माझ्याकडे अशा कुठल्याही तक्रारी आलेल्या नाही. पण सर शिवीगाळ करण्यापर्यंत अगर अशी असेल संबंधित कुठल्याही अधिकाऱ्याने आम्ही जनतेचे सेवक आहोत. आम्हाला शिवी देणं आणि जनतेशी गैरवर्तणूक करणं हे आमचं काम नाही. म्हणून असं कुठलाही अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी तर करूच नये. कुठल्याच अधिकाऱ्यांनी करू नये. असा कोण करत असेल तर कारवाई होणार. पण पुरावे तपासले जाणार. सर आता सर 1 मिनिट. 14 बांगलादेशी नागरिक मिळाले. खाणीवर 13 जन्म दाखलाच दिला गेला. तर या संदर्भात सर आपण मंत्री म्हणून किंवा कसे बघता? शेवटी एक लक्षात घ्या. हे सगळं आपल्या देशाला राज्याला फार मोठा धोका आहे. जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरच करण्याचं काम केलेलं आहे. आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने रोहिंगे संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका केलेलं आहे की आम्ही यांना राज्यात ठेवणार नाही. ही घाण आम्हाला नको. तेच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कुठेही घाण अगर साठलेली असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं. त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे. अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही. आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल. पण सर त्याला स्थानिक राजकीय लोकच हे देतात मदत करतात. ग्रामपंचायत पण त्यांना पण बांगलादेश पाठवून देऊ. एवढंच अगर बांगलादेशी रोहिंग्यावर प्रेम आहे ना जाऊन राहा ना बांगलादेशमध्ये. आमच्या भारतामध्ये बांगलादेशीने रोहिंग्यांना काही जागा नाही. तुम्हाला एवढं पाकिस्तानवर प्रेम आहे बांगलादेशवर प्रेम आहे ना जाऊन त्यांच्या बरोबर एकच फ्लाईट तिकीट काढून देऊ. मांडीवर बसून निघून जा. नको भाण आम्हाला इकडे. सागरी सुरक्षामध्ये मसाजोग प्रकरणामध्ये त्यांच्या भावाने सुद्धा पोलीस सगळ्या गोष्टी होत्या. बघा खूप वर्षानंतर एकच मंत्र्याला 2 खाती दिलेली. यासाठी ह्या दोन्ही खाते म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे यासाठी तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानले पाहिजे. की खूप वर्षांचा बघा अगोदर आमचे सुधीर भाऊ होते आणि ह्या अगोदर दुसऱ्या बाजूला बनसोड होते. तसंच आमचे अस्लम शेख होते. दुसऱ्या बाजूला दुसरे कोण होते. म्हणजे एकच 2-2 दुसऱ्या वेगळ्या खात्या एकाच व्यक्तीला 2 खाते दिले गेलेले आहेत. म्हणून माझं असं मत आहे आता तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल. सर मत्स्य विभागाशी निगडीत मच्छीमार बंदर टप्पा क्रमांक 2 सुरू झाला. जवळ 80-90 कोटी रुपये खर्च झाले. ते नेमकं बंदर आहे का तिकडे हे जर आपण माहिती घेतली नाही. माझं म्हणणं आहे तो खर्च जो विरकरवाडा फेज 2 मध्ये झालेला आहे त्या सगळ्याचा आढावा मी मागितलेला आहे. कारण का मला मुंबईच्या आढावा बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी मी जसं नेहमी म्हणतो प्रत्येक पैसा जो खर्च होतो तो जनतेचा पैसा आहे. तो सरकारी पैशाचा अधिकार पण जनतेवर आहे. म्हणून जो काही पैसा खर्च झालेला आहे तो खरंच मच्छीमारांसाठी फायद्याचा आहे का ते नुसतं कोणाच्या खिशा भरण्यासाठी पैसा खर्च झालेला आहे सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि त्याच्या टप्प्यावर माहिती दिली जाईल. सर मत्स्य विभागाशी निगडीत पतन विभाग पण येतो. पतन विभागाच्या वतीने सुद्धा काही ठिकाणी मच्छीओटे असे झालेले आहेत. प्रत्यक्ष मच्छीओट्यांचा वापर पण होत नाही. तिथे मच्छीमार पण अशा कुठली जी यादी मी मागितलेली आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो एकदा आता मी काही माहिती मागितलेली आहे आढावा बैठकीमध्ये. बाबा परवाने किती नावानी आहे मग ह्या ओट्यांचा काही परिस्थिती सगळ्याची माहिती मागेल. एकदा माहिती आल्यावर तुम्हाला मलाही काम करता येईल आणि तुम्हालाही माहिती देता येईल.